ही फियाट गाडी माझी म्हणू का, वामनराव कर्डक यांचं हे गीत आज तुफान व्हायरल होते आणि पश्चिम महाराष्ट्रातील तरुणाई त्याच्यावरती तुफानपणे नाचताना पाहायला मिळते. आणि हे सगळे जे सादरीकरण केले ते कोल्हापूर जिल्ह्यातल्या कलाकारांनी, लोक कलाकारांनी, तेच आपल्यासोबत आता आहेत. कारण आताच्या घडीला जर आपण बघितलं तर अशा पद्धतीची लोकगीतं, अशा पद्धतीच्या धनगरी ओव्या, म्हणजे ढोलाच्या गजरात तरुणाई बेधुंद होऊन नाचते आणि ते नाचवायला लावणारे लोककलेचे हे खरे हिरो आहेत, ते आपल्यासोबत आपल्याला पाहायला मिळत आहेत. एबीपी माझावर तुमचं खरं तर स्वागत आहे. कारण अख्ख्या तरुणाईला तुम्ही थिरकायला लावलेला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील तरुणाई अगदी या तुमच्या ओळीवरती डान्स करताना पाहायला मिळते. प्रत्येकाच्या मोबाईलवरती हे गीत आहे. नमस्कार, मी प्रथम माझी ओळख करतो. मी बाळू शाहीर खुपिरे. खरोखरच आजच्या तरुण पिढीला काहीतरी नाविन्यपूर्ण हवं असते आणि याच उद्देशातनं आपल्या म्हणजे आम्हाला ते सुचलं आमच्या टीमला काहीतरी आपण लोकांना नवीन देऊया, जेणेकरून ती या धनगरीला, लोककलेला अजून जरा असं चांगल्या पद्धतीने बघतो. आणि याच पद्धतीने आम्ही अशा नवनवीन गाणी यात आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच ते हिट झालं. तुम्ही कधी गायला खरं तर कधी सुरुवात केली आणि हे सगळं तुमचा जो मित्र परिवार आहे तो कसा एकत्र आला? तसं मला सर लहानपणी अगदी 15 वर्षाचा लहान असताना त्यावेळेस मला ते छंद लागलेला. पण हळूहळू स्पर्धा युगात टिकायचं असताना आपल्याला चांगली कला दाखवण्यासाठी चांगल्या कलाकारांना एकत्र आणावं लागलं आणि यातनं आम्ही जवळजवळ 10-12 वर्षापूर्वी एकत्र आलो. सगळी आमची ही टीम आता जी तुम्हाला दिसते ती 10-12 वर्षापूर्वी एकत्र आलो. आज फेमस आपण झालो लोकांच्या समोर चांगल्या. आपल्यासोबत आणखी एक टीम मधले देखील सदस्य आहे. आणखी कुठली कुठली गाणी अशी आहेत जी तुम्ही याच्या आधी सादर केले आहेत आणि तरुणाईला आवडलेले आहेत? तशी गाणी खूप धनगरी ओवीच्या माध्यमातून आम्ही सादर केलीत. काही गाणी हिट झालीत, काही गाणी असं मर्यादित राहिलीत. आणि हे हिट होण्याचं कारण सर्वप्रथम सोशल मीडियाचं आभार मानलं पाहिजे. कारण आम्ही ओवी गायत असताना की आम्हाला माहीत नसतंय की आम्ही एवढं व्हायरल होईल किंवा नाही होईल, पण ती इंस्टाग्राम असो, फेसबुक असो, व्हॉट्सअप असो यांच्या माध्यमातून हिने प्रसार केला, पोस्ट केली आणि आम्ही एक कलाकार म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन पोचलो. याबद्दल मी सोशल मीडियाचे प्रथम आभार मानतो आणि व्हायरल झाल्याबद्दल काय खूप छान वाटतंय. मला सांगा आणखी कोणती कोणती गाणी आहेत की जी अशी या पद्धतीने तुम्ही म्हटलेली आहेत आणि ती व्हायरल झालेली आहेत? सुरुवातीला आम्ही दोघं जण होतो, ते गाणं आमचं फेमस झालं, साजही तुझा जीव माझा. हे गाणं आमचं पहिल्यांदा फेमस झालं. त्या चालीवरच कने म्हणजे आमचा टीम आमची त्या गाण्यावरच खूप गाजलं. मला सांगा शाहीर, ह्या नवीन नवीन चाली तुम्ही म्हणजे आणताय कसं, म्हणजे या मार्केटमध्ये फेमस होतात कसं होतं का? एखादं नवीन गाणं आलं की सर गणे लोकांच्या मध्ये त्या ठराविक काळामध्ये क्रेज असते आणि त्याच पिरियडमध्ये ते गाणं आम्ही आमच्या धनगरी गाण्याच्या माध्यमातून एखाद्या देवाचं त्यावरती रचना करून आणि ती लोकांच्या पुढे सादर करताना ते शेवटला ते आम्ही गाण्याचे बोल लोकांच्या समोर दाखवलो म्हणून की ती लोकांना लगेच आवडते. तुमची पहिली जी ओवी आता हिट झाली ते कार्यक्रम कुठे केला होता? सांगली मार्केट यार्ड, विष्णू अण्णा पाटील फळ मार्केट सांगली, या ठिकाणी आम्ही ते सादर केलं. काय प्रेक्षकांमधून काय प्रतिसाद होता? खरं तर आम्ही ते रेग्युलर पण आणि करायचं त्या पद्धतीनेच आम्ही तो कार्यक्रम केलता. पण जशी ती गाण्याची चाल लोकांना समजली तसे त्यांनी एकदम उत्स्फूर्तपणे नाचायला सुरुवात केली आणि त्यामुळे आमच्या अगदी मनातनं ते बाहेर पडले. त्याची तुम्ही आधी प्रॅक्टिस कुठं करताय किंवा काय, कसं ते झालं कसं ते? नाही सर, प्रॅक्टिस कुठल्या गाण्याचं नसते आपल्याकडे. फक्त अचानकपणे असं सुचलं की फक्त एकमेकाला आम्ही सांगतोय ह्या पद्धतीने आपण असं असं म्हणणार आहे आणि एकत्र व्यवस्थित ते करून घेऊया आणि ते डायरेक्ट आपोआपच जाते होऊन. आई वडिलाच्या पावन चरणावरी, आई वडिलाच्या पावन चरणावरी. तुम्ही तरुणाईला इतकं कसं काय खेळवून ठेवताय? आता कसं होतंय, ऍक्च्युली तो बेसचं गाण्याचं आहे. जसं म्हणजे गाणं प्रेक्षकांना आम्हाला हे आला प्रतिसाद, तसं आमच्याकडनं पण म्हणण्याचं किंवा हे तसं जातो बेस.
त्यामुळे प्रेक्षक हे म्हणजे हे होऊन जाते, भागावून जाते, नाचतात. मग आम्हालाही काही सुचत नाही, म्हणजे आम्ही बेपान होऊन गाणी म्हणतोच, त्यामुळे ते होऊन जाते. शाहीर मला सांगा, तुम्ही सगळ्या झेंझी हा शब्द ऐकलाय, झेंझींना सगळ्या तुम्ही नाचवताय, तुमच्या टीम मध्ये पण आहे का झेंझी? हे सगळी तरुण मुलं जी आहेत आत्ताची, हा, बरोबर. ती सगळी नाचतायत, ते त्यांना कधी म्हणजे असं हे वाटत नाही की बाबा हे गाणं धनगरी ओव्यामध्ये आहे? कारण आता डीजे वरती नाचणारे तरुण बघतोय, पण आता धनगरी ओव्यांवरती नाचतायत. बरोबर आहे की हेच तर आमचा उद्देश आहे की ही लोककला पुढे परत अशी चांगल्या पद्धतीने जावावी, तरुण पिढीला सुद्धा ह्यात कसं येता येईल यासाठी ह्याच उद्देशाने आम्ही नाविन्यपूर्ण काहीतरी प्रयोग करत असतो या, आणि यात खरोखर अनेकांचं मला सहकार्य पण लाभले. तुमच्याकडे आता राजकीय नेत्यांनी कधी व्यासपीठावर त्यांच्या बोलवलेलं आहे का, किंवा सादरीकरणासाठी या आमच्या पक्षाचा कार्यक्रम आहे किंवा काय असं? नाही सर, हे कधीच नाही झालं, आणि खरं तर ह्या गोष्टीचं आम्हाला फार दुःख वाटते की अशा ह्या लोककला आहेत त्या आम्ही स्थानिक लेवललाच त्या जोपासतोय. आता आमच्या समाजातील बरेचसेच आमदार खासदार आहेत, त्यांनी सुद्धा या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. भविष्यात ते देतील सोडा, तुमच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत जाईल ते. खास करून पडळकर साहेबांनी यात लक्ष घालावं, कारण पडळकर साहेब जरा धनगर समाजाबद्दल जास्त उत्साही असतात. सरांनी त्या खरोखर या ठिकाणी लक्ष घालून आमच्या या कलेला अगदी मोठा प्लॅटफॉर्म कसा निर्माण होईल यासाठी त्यांनी खरंच प्रयत्न करा. मी तुमच्या माध्यमातून त्यांना सुद्धा आवाहन करतो. सगळ्यात खरं तर प्रश्न हे सादरीकरण होतं, तरुणाई नसते, मात्र जे याच्या बदल्यात जे मोबदला मिळतो तो नेमका कसा? कारण तुमच्या इतक्या मोठ्या टीम आहे, हे सगळं तुमचा उदरनिर्वाह याच्यावरती आहे, तर त्याचं कसं गणित असतं? नाही सर, हे कसं असतं, एक कलेला किंमत नाही आहे किंवा पैसा असा विषय फिक्स काय असं कोण काय स्वेच्छेने करतील, ते बक्षीस वगैरे यावरतीच ते येणं जाणं निघलं, फक्त छंद जोपासण्यासाठी आम्ही हे करतोय. बर, खरं तर हे सगळं आपण आता हे करत आहे. मात्र जी नवीन पिढी आहे, म्हणजे तुमच्या धनगरी ओव्या गाणारी नवीन पिढी आहे का, गातात का, किंवा त्याच्यात त्यांना आवड आहे का? हो, आता काही नवीन शाहीर पण तयार व्हायला लागले, नवीन पिढी तयार व्हायला लागल्या आणि होतील पण थोडी लोकांना याच्याबद्दलची गोडी कमी होत चालली आहे, ती वाढावी एवढीच माझी अपेक्षा आहे. आता तुम्ही मला वाटते 8-10 दिवस घरामध्ये नाही आहे, आज एक पहिल्यांदा आलाय. किती बुकिंग महाराष्ट्रातून कसं तुम्हाला फोन येत आहेत? आता सर गणपती पुढचा सीझन लागणार आहे, तर पूर्णपणे एकही तारीख माझी शिल्लक नाही. या जे आता सोशल मीडियावरती व्हायरल झाले याच्या माध्यमातून अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद मला मिळाला. पण वाटते की असं घरातलं सुद्धा 8-8 दिवस आम्ही बाहेर पडलो की पाठीमागं तशी परिस्थिती निर्माण होते, कारण शेवटी घरातल्यांना पण आपल्याला धन्यवाद म्हणजे त्यांचा आमच्यावर उपकार म्हणायला पाहिजे की आमच्या माघारी ते सगळं सांभाळून नेतात. आमचे आई वडील असतील, भाऊ असेल, बायको असेल, यांनी सुद्धा आम्हाला सपोर्ट केला म्हणून आम्ही 8-8 दिवस बाहेर पडतोय सर. धन्यवाद शाहीर. तर आपण बघितलं की खरं तर लोककलेचे हे राजे आहेत ते एबीपी माझावर आपण त्यांच्या जी काही मतं आहेत ती त्यांनी सांगितलेली आहेत, कशा पद्धतीनं हिट झाली हे सगळ्या ओव्या असतील, त्याचबरोबर ही गाणी नेमकं म्हणतानाचा छंद कसा लागलेला आहे, या सगळ्यांच्या राजकीय पुढाऱ्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत, त्याचबरोबर जनतेतील दानशूर व्यक्ती म्हणजे अशा कार्यक्रमांना बोलवणं तर गरजेचं आहेच, मात्र त्यांचा यथोचित सन्मान देखील होणं त्या ठिकाणी तितकंच गरजेचं आहे. कॅमेरामॅन अविनाश पाटीलसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर.
देवाच्या गाठी लाल भंडाऱ्याच्या राठी माझ्या डिंबाऱ्या पाप मारे दारून